नमस्कार मित्रांनो. आज 11 जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिवस. जागतिक लोकसंख्या वाढ, त्याच्या समस्या, त्याच्या उपाययोजना या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मी ॲडव्होकेट विशाल तुमचं सर्व दर्शकांचं परत एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विकास. मित्रांनो, जगाची जी लोकसंख्येच्या बाबतीत परिस्थिती आहे त्याच पद्धतीने भारताच्या बाबतीत लोकसंख्येची काय गंभीर परिस्थिती आहे त्याबाबतही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. लोकसंख्येच्या बाबतीत शासनाच्या किंवा लोकांनी स्वतः करण्याच्या काही उपाययोजना आहेत का या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करू. एक देश म्हणून देशाचं क्षेत्रफळ किंवा भूभाग, देशामध्ये असणारी लोकसंख्या आणि साधनसंपत्ती किंवा साधनसामुग्री हे अतिशय महत्त्वाचे घटक, म्हणूनच एक देश परिपूर्ण बनतो. 11 जुलै 1987 याच दिवशी जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज अर्थातच 500 कोटी झाली. आणि त्यावेळी पहिल्यांदा असं लक्षात आलं की जगाची लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढते आहे आणि अतिशय गंभीर स्वरूपाची ही समस्या म्हणून भविष्यामध्ये उद्भवू शकते. आणि म्हणूनच युनायटेड नेशन्सचं जे डेव्हलपमेंट प्रोग्राम होतं त्याच्यामध्ये एक जनरल काउन्सिलची मीटिंग झाली आणि लोकसंख्या हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या मीटिंगच्या अजेंड्यावर होता. आणि नंतर 1989 पासून मग युनायटेड नेशन यांनी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं, जेणेकरून आपण लोकसंख्या किंवा वाढती जी लोकसंख्या आहे जगाची त्याबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल युनायटेड नेशननं उचललं. आणि त्या दिवसापासून 11 जुलै हा आपण जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतो. आणि जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतानाच युनायटेड नेशननी याचे काही उद्देशसुद्धा सांगितलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे जे काही पॉप्युलेशन इश्यू असतील किंवा ह्युमन राईट्स इश्यू आहेत, त्याचप्रमाणे जेंडर इक्वॅलिटी ती आपल्याला कशी साधायची आहे, त्याचबद्दल काही प्रजनन स्वास्थ्य समस्या असतील आणि आणखीही काही गंभीर समस्यांबाबत युनायटेड नेशन्सने काही गाईडलाईन जारी केल्या. आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न युनायटेड नेशन्सने या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर इतर देशांनीसुद्धा वाढती लोकसंख्या ही समस्या लक्षात घेऊन आपापल्या पातळीवर विविध उपाययोजना केल्याचं आपल्याला दिसून येईल. जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीने बघता दरवर्षी 8 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येची ही दरवर्षी भर पडत असते. जगामध्ये आज चीनची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, ती म्हणजे 1 अब्ज 43 कोटी. त्याच्यानंतर भारताचा नंबर लागतो. भारतामध्ये 1 अब्ज 38 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये 33 कोटी एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर इंडोनेशिया 27 कोटी, पाकिस्तान 22 कोटी, ब्राझील 21 कोटी, नायजेरिया 20 कोटी, बांगलादेश 16 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या बांगलादेशची आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं बघू शकतो की चायना आणि भारताची जी 143 आणि 138 कोटी एवढी जी लोकसंख्या आहे आणि जो तिसऱ्या क्रमांकाला असलेला अमेरिका त्याची केवळ 33 कोटी लोकसंख्या आहे. आणि अमेरिका असेल किंवा ब्राझील असेल, हे देश, हे राष्ट्र, त्यांच्याकडे भूभाग खूप मोठा आहे, तरी देखील त्यांची लोकसंख्या ही आपल्यापेक्षा 100 कोटीने कमी आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्यावर असणारा हा लोकसंख्येचा प्रचंड दबाव बरोबर आहे. या ठिकाणी आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त समस्या लोकसंख्येच्या बाबतीत निर्माण करण्यासाठी अग्रेसर आहे. जागतिक लोकसंख्या वाढीचा दर हा किती प्रचंड आहे हे आपल्याला खालील काही आकड्यावरून दिसून येईल. 1800 मध्ये जगाची लोकसंख्या ही 100 कोटी होती. त्यानंतर 1930 मध्ये ती 200 कोटी झाली. म्हणजे 130 वर्षामध्ये 100 कोटीची भर त्याच्यामध्ये पडली. आणि पुढे 1960 मध्ये जागतिक लोकसंख्या ही 300 कोटी म्हणजे अर्थातच 3 बिलियन झाली. म्हणजे 30 वर्षामध्ये त्याच्यामध्ये 100 कोटींची भर पडली. आणि आज आपण असं पाहतो की 2020 मध्ये आजची परिस्थिती अशी आहे की लोकसंख्या ही जवळजवळ 800 कोटी अर्थातच 8 बिलियनच्या घरामध्ये आहे. म्हणजे अतिशय प्रचंड वेगाने लोकसंख्या ही वाढते. 30 वर्षात ती परत 3 अब्ज एवढी वाढली. बरोबर आहे, असं म्हणता येईल. अतिशय वेगाने लोकसंख्या ही वाढते. आणि भारताच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तो दर अतिशय जास्त आहे. भारताची लोकसंख्या जी आहे ती 138 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे.
ती जगाच्या पॉप्युलेशनच्या एकूण तुलनेमध्ये जर बघितलं तर 17.7% एवढी ती आहे. यामध्ये 51.6% पुरुष तर 48.4% ह्या स्त्रिया आहेत. आणि पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये याची जी डेन्सिटी आहे, लोकसंख्येची जी घनता आहे, ही 464 इतकी आहे. यामध्ये 35% अर्बन पॉप्युलेशन आहे आणि उर्वरित रुरलमध्ये असतं. आरोग्य सुविधा वाढल्यामुळे भारतामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट द टाईम ऑफ बर्थ ती 70.42 वर्ष इतकी प्रचंड वाढलेली आहे. आणि जे इन्फंट मोर्टॅलिटी आहे, जो बालमृत्यू दर आहे, तो देखील कमी झालेला आहे, तो 26.6 आहे. आणि यामुळे सुद्धा लोकसंख्येच्या वाढीमध्ये हातभारच लागलेला आहे असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे या लोकसंख्या वाढीची जी काही कारणं आहेत यामध्ये असं सांगता येईल आपल्याला की वैद्यकीय सुविधा ह्या देखील चांगल्या पद्धतीनं आहेत आपल्या देशामध्ये. शिवाय जन्म मृत्यू दर यामधली जी तफावत बघता त्याच्याने सुद्धा लोकसंख्या वाढलेली आहे. बरोबर आहे. अज्ञान असेल, अंधश्रद्धा, काही रूढी परंपरा की आम्हाला मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मग याच्यातून काय होतं की आधीच्या कितीही मुली झाल्या तरीही मुलाच्या अट्टहासापायी त्यांची लोकसंख्या वाढत राहते, त्यांच्या कुटुंबाचा विस्तार होत राहतो. आणि अशाने सुद्धा किंवा ह्या भ्रामक कल्पनांनी सुद्धा भारतामध्ये लोकसंख्या वाढीस मोठ्या प्रमाणात हातभार लावला असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. आणि ग्रामीण भारताचं जर आपण परिस्थिती पाहिली तर ग्रामीण भारतामध्ये हे जे काही रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा मानण्याचं प्रमाण आहे हे जास्त आहे. आणि त्याच्यामुळे ग्रामीण भारतामध्ये सुद्धा लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात राहते असे आपल्याला म्हणता येईल. बरोबर. मात्र आता ही जी काही लोकसंख्या वाढलेली आहे, हो. आता या लोकसंख्या वाढीचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात? जसं की अन्नधान्याचा प्रचंड प्रमाणात तुटवडा होतो, कारण की आपल्याकडे लोकसंख्या एवढी आहे. बरोबर. त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की अपुरा निवारा, कारण निवाऱ्याच्या सुद्धा समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. जसं गावखेड्यांकडे ज्या काही निवाराच्या समस्या आहेत, त्याचप्रमाणे शहराच्या ठिकाणी सुद्धा झोपडपट्ट्या निर्माण करून अशा ठिकाणी वस्ती निर्माण झालेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा निवाऱ्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अपुरा पाणी पुरवठा हा सुद्धा त्याचा परिणाम आहे. दळणवळणाच्या, शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधांवर सुद्धा त्याचा प्रचंड प्रमाणात भार पडतो. त्याचबरोबर बेरोजगारी ही खूप वाढलेली आहे. बरोबर. आणि साधनसंपत्ती असेल, ऊर्जा असेल, याची कमतरता भासते आपल्याला आणि ती समप्रमाणात त्याचं वितरण होताना दिसत नाही. गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं. बरोबर. हा एक लोकसंख्या वाढीचा परिणाम म्हणता येईल. आणि यामुळे पर्यावरणाचं हे प्रचंड नुकसान झाल्याचं सुद्धा आपल्याला लोकसंख्या वाढीमुळे दिसून येईल. बरोबर. लोकसंख्या वाढीचे असे विविध परिणामही आपल्याला दिसून येतात. बरोबर. आणि आज आपण पाहतो की कोरोना हे अतिशय भयंकर संकट असं संपूर्ण जगावर आहे आणि भारतामध्ये त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि आज कोरोना संकटामुळे आज आपल्याला आपल्या देशाचं खरं स्वरूप आज आपल्याला पाहायला भेटतं की देशाची जी लोकसंख्या आहे, वाढती लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे लोकांचे किती प्रचंड हाल झाले. आणि शक्यतो जे गरीब वर्ग असतील, निम्न वर्ग असतील, त्यांना खूप हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या. म्हणजे लोकसंख्या वाढीच्या पर्यायाने किंवा लोकसंख्या वाढीच्या बरोबर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढायचं होतं किंवा जे काही आरोग्याच्या सोयीसुविधा वाढवायच्या होत्या, बरोबर, त्या तितक्या प्रमाणात वाढवता आलेल्या नाही असे आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. आणि कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव आपल्या देशभरामध्ये पसरलेला आहे, त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की भरपूर प्रमाणात जे मायग्रेशन खेड्यामधून शहरामध्ये झालं होतं आणि जे आधी आपण चर्चा केलीच की ज्याच्यामुळे स्लम वगैरे भरपूर वाढले, तर ते परत जे मायग्रेट झालेले लोक होते ते परत आपापल्या गावी परतले. बरोबर. आणि आपल्याला असं दिसून आलं की रस्त्यावर लोक चालत आहेत, भरपूर लोक गोळा झाले. म्हणजे लोकसंख्येचं किती तीव्र स्वरूप आपल्या देशामध्ये आपण पाहिलं. लोकांना खाण्यापिण्याचे हाल झाले, प्रचंड बेरोजगारीचं प्रमाण वाढलं याच काळामध्ये. त्यानंतर लोकसंख्या भरपूर असल्यामुळे लोकांना आरोग्य सुविधा व्यवस्थित भेटत नाही आहेत. आज आपण पाहतो की कुठे बेड नाही आहे, कुठे टेस्ट लवकर होत नाही आहेत, रिपोर्ट्स लवकर येत नाही आहेत. आणि हे सर्व कशामुळे तर भरपूर लोकसंख्या आणि त्याचा जो प्रचंड जो भार आपल्या शासकीय व्यवस्थेवर येतोय आणि त्याचा कुठेतरी हा परिणाम आहे असे आपल्याला आज दिसून येईल. बरोबर. आता आपल्या चर्चेमध्ये जो काही मायग्रेशनचा मुद्दा आला, आता त्या अनुषंगाने जर बघायचं झालं तर गावाकडून, खेड्यांकडून जे आहे बरीचशी लोकसंख्या ही शहरामध्ये स्थलांतर होते. बरोबर. आणि मग शहराच्या एकूण सोयीसुविधांवर त्याचा फार पडतो, त्याचा फार दबाव येतो. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की एखादं एक 2 BHK घर आहे. हो. आणि त्यामध्ये साधारण 5 लोक राहतात.
त्या 2 BHK मध्ये असणाऱ्या पंखे असतील, लाईट्स असेल, आणखी जे काही सुविधा असतील पाणी त्या वगैरे. 5 लोकांसाठी, पाणी असेल त्या 5 लोकांसाठी त्या परिपूर्ण असतात. बरोबर. मात्र या वाढत्या लोकसंख्येचा दबाव लक्षात घेता जर त्या ठिकाणी 5च्या ऐवजी 20 लोकं राहायला लागली तर घरही तेवढंच असतं, त्याचा भूभाग तर काही वाढत नाही नाही. आणि त्यामध्ये असणाऱ्या एकूण ज्या सोयी असतात, साधनसंपत्ती ते पण तेवढीच राहते. पण त्याच्यावर लोकसंख्या वाढल्यामुळे प्रचंड दबाव येतो असं आपल्या लक्षात येतं. आणि शहराच्या ठिकाणी म्हणून काय होतं की जे सॉलिड वेस्ट असेल किंवा कचरा त्याचा समस्या निर्माण होतात, किंवा जे जलनिस्सारण असेल त्याच्यासुद्धा प्रचंड प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या हे आपल्याला दिसून येतात. बरोबर. सरकार असेल, महापालिका, नगर परिषद असतील, यांनासुद्धा त्या समस्या सोडवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. आणि आपण पाहतो की या समस्या ज्या आहेत हे दिवसेंदिवस अतिशय उग्र होत आहेत आणि ते सरकारच्या आवाक्याच्या बाहेर चालल्या असं आज आपल्याला लक्षात येतं. म्हणजे शेवटी सरकार म्हणजे काय, तर सरकार म्हणजे हे आपणच लोक असतो. बरोबर. आणि म्हणून हा लोकसंख्येचा जो दबाव असेल हा सरकारवर नसून तो सरळ आपल्यावरच आहे असंही आपल्याला म्हणता येईल. बरोबर. एखाद्या देशाचा जर आपण विचार केला तर लोकसंख्या हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे आणि लोकसंख्येचे सकारात्मक आणि नकारात्मक असे परिणाम हे त्या देशामध्ये आपल्याला आढळून येतात. बरोबर. जर लोकसंख्येची जर गुणात्मक वाढ झाली तर ते त्या देशासाठी अतिशय फायद्याची गोष्ट आहे. त्यालाच आपण पॉप्युलेशन डिव्हिडंड असं म्हणतो. जसं की जर भारताचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या देशामध्ये आपण पाहतो की भारताची जी जर लोकसंख्या आहे याचं सरासरी आयुर्मान हे 29 वर्ष आहे. म्हणजेच यंग पॉप्युलेशन आपल्याकडे भरपूर आहे आणि हे सुद्धा अतिशय सकारात्मक असं पैलू हा लोकसंख्येचा आहे. ही जर गोष्ट आपल्या देशाने जर व्यवस्थित युटिलाइज केली तर आपल्या देशाची प्रगती ही अतिशय वेगाने होईल असे आपल्याला लक्षात येतं. कारण या वयामध्ये जो वर्ग आहे तो प्रोडक्शन करणारा आहे, तो उत्पादन करणारा वर्ग आहे आणि तो देशाला निश्चितच प्रगतीकडे घेऊन जाईल असे आपल्याला लक्षात येतं. आणि गुणात्मक पैलू जर लोकसंख्येचे जर पाहायचे झाले तर याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता पाहिजे आहे ना. कारण जेंडर इक्वॅलिटी जर नसली तर समाजामध्ये मग आणखी वेगळ्याच स्वरूपाच्या समस्या येऊ शकतात. बरोबर. त्याच्यामध्ये लिंग समानता असेल, त्यासोबत जे काही वेगवेगळे समुदाय आहेत आपल्या देशामध्ये त्याच्यामध्ये जे अर्थव्यवस्था आहे त्यांची, त्या समुदायाची अर्थव्यवस्थासुद्धा व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा इक्वॅलिटी असली पाहिजे. आपण असं बघतो की आपल्या समुदायांमधली अर्थव्यवस्था आहे, काही समुदाय निश्चितच प्रगत आहेत, हो. पुढे गेलेले आहेत, पुढारलेले आहेत. मात्र काही समुदाय हे आर्थिकदृष्ट्या त्या मानानं मागे राहिलेच आपल्याला दिसून येतं. बरोबर. आणि त्याचप्रमाणे जी वितरण व्यवस्था आहे तीसुद्धा सर्वांना समान असली पाहिजे, त्याच्यामध्ये असमानता नको. त्याचप्रमाणे शिक्षण असेल, आरोग्य सुविधा असतील, ह्यासुद्धा सर्वांना उपलब्ध झाल्या पाहिजे है ना. आणि म्हणूनच लोकसंख्या जी आहे यांचं गुणात्मक वाढ होईल आणि ते देशाच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचं असेल. आपण असं बघू शकतो की लोकसंख्येची वाढ ही संख्यात्मक न होता ती गुणात्मक होणं हे आवश्यक आहे. बरोबर. या ठिकाणी आपल्याला बघता येईल की आशिया, आफ्रिका हे जे खंड आहेत हे गुणात्मकदृष्ट्या अमेरिका आणि युरोप या खंडांपेक्षा पिछडे आहेत, ते मागास आहेत. बरोबर. आणि म्हणूनच लोकसंख्येची जी आहे ते गुणात्मकदृष्ट्या वाढ होणं ते गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या ठिकाणी आपण लोकसंख्येची जी गुणात्मकदृष्ट्या वाढ होताना जी चर्चा केली त्यामध्ये जो जागतिकीकरणाचा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे, महत्त्वाचा जो प्रभाव आहे, यामध्ये जे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनमुळे जे तंत्रज्ञान, व्यापार इत्यादीमध्ये जे प्रचंड प्रमाणात बदल झाले, त्यात चांगली प्रगती झाली आणि यामध्ये कुठेतरी ऑल इज वेल सारखं चित्र निर्माण झालं. मात्र तसं नसून याच्यामध्ये लोकसंख्येवर जास्तीत जास्त बिकट आणि वाईट परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी फार प्रचंड प्रमाणात वाढली. या ठिकाणी अँड्रू सिन यांचं एक कोट आहे की रायझिंग पॉप्युलेशन इज नॉट अ प्रॉब्लेम, ओके, बट ग्रोइंग इनइक्वॅलिटी इज. म्हणजे ते असं म्हणतात की जे वाढती लोकसंख्या आहे तो काही प्रश्न नाही, मात्र त्यामुळे जी समाजात इनइक्वॅलिटीची भावना, असमतेची भावना, विषमतेची भावना निर्माण झालेली आहे आणि हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. बरोबर. ही खऱ्या अर्थानं समस्या आहे असं अँड्रू सिन सांगतात. या ठिकाणी आपण लोकसंख्या वाढीच्या ज्या काही समस्या आहेत किंवा लोकसंख्या वाढीचे जे काही नकारात्मक परिणाम आहेत ते सुद्धा आपण पाहूया. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याचा तुटवडा होणे, त्याच्यानंतर अपुरा निवारा असेल किंवा
पाणी पुरवठा याच्या समस्या उद्भवतात. त्यासोबत दळणवळण, शिक्षण, आरोग्य सुविधा याच्यामध्ये सुद्धा एक असमानता येऊन जाते. ही सुद्धा एक गंभीर समस्या ही लोकसंख्या वाढीमुळे होते. आणि वाढते लोकसंख्येमुळे बेकारी ही सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढून जाते. स्थलांतर होतं, कारण एका ठिकाणी रोजगार भेटत नाही, तर रोजगारासाठी मायग्रेशन करावंच लागतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे, खेडी ओस पडत आहेत. हा सुद्धा एक अतिशय गंभीर परिणाम आपल्याला लोकसंख्या वाढीचा आपल्या देशामध्ये दिसतो. आणि शहरामध्ये काय झालं की या मायग्रेशनमुळे गुन्हेगारीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे, बरोबर. असंही आपल्याला लक्षात येतं. आणि गावांकडे, खेड्यांकडे कुपोषणाचा प्रश्नसुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण शहरांच्या प्रमाणात त्यांच्या जीवनमानात किंवा त्या जीवनमानाच्या दर्जामध्ये फार वाढ झाल्याचं आपल्याला दिसत नाही. बरोबर. त्या ठिकाणी आरोग्याचा, शिक्षणाचा प्रश्न हा बिकट स्वरूपात आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला गांधीजींच्या जे घोषवाक्य खेड्याकडे चला याची प्रकर्षानं आठवण होते. ग्रामीण भारत सुदृढ करणं या निमित्तानं आज फार गरजेचं झालेलं आहे असे म्हणता येईल आपल्याला. त्या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करणं, त्या ठिकाणी आरोग्य सुविधा असतील, शिक्षण असेल, त्याचप्रमाणे कारखाने असतील आणि शेतीबाबतही वेगवेगळ्या उपाययोजना करून गावांना, खेड्यांना सुदृढ करणं, त्यांना संपन्न करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. बरोबर. जेणेकरून लोकसंख्या वाढीचा त्या निमित्ताने जो प्रभाव आहे तो त्या ठिकाणी कमी होण्यास हातभार लागेल. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणायचे की समाजामध्ये आर्थिक सामाजिक लोकशाही निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये याबाबतची तफावत कमी होऊन दोघांचाही समप्रमाणात विकास होण्यात मदत होईल. म्हणजे लोकसंख्येचा वाढता दर हा त्या ठिकाणी फार त्या बाबतीत चिंतेची बाब असणार नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बरोबर. मित्रांनो, या ठिकाणी आपण लोकसंख्या वाढीवर ही जी चर्चा केली, यामध्ये लोकसंख्या वाढ ही खरंच किती गंभीर समस्या आहे, हा खरंच किती गंभीर मुद्दा आहे हे आपल्या लक्षात आलं. आणि म्हणून या दृष्टीने काही महत्त्वाच्या, काही ठळक उपाययोजना करणं हे फार गरजेचं आहे असं आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे. आणि सरकारने सुद्धा अतिशय सकारात्मक भूमिका याच्यामध्ये घेतलेली आहे. आपल्याला असं लक्षात येईल की भारतात आधीपासूनच लोकसंख्या वाढ हा जो गंभीर मुद्दा आहे याच्याविषयी काम करण्यास सुरुवात झाली. 1939मध्ये जे काँग्रेस अधिवेशन झालं होतं त्यावेळेस सुभाषचंद्र बोस यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला होता. बरोबर. त्याच्यानंतर 1940मध्ये एक आर मुखर्जी नावाची समितीसुद्धा यावर गठन झाली होती. त्यांनीसुद्धा लोकसंख्या वाढ या मुद्द्यावर काही रिकमेंडेशन दिले होते. त्याच्यानंतर जे स्वतंत्र भारताचं जे पहिलं केंद्रीय मंत्रिमंडळ जे सत्तेवर आलं आणि जी पंचवार्षिक योजना त्यांनी सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा लोकसंख्या वाढ या मुद्द्याला त्यांनी फोकस केलं. बरं. आणि भारतामध्ये लोकसंख्या वाढ हा मुद्दा अतिशय बिकट आहे हे सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारने आधीपासूनच याच्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येईल. बरोबर. जी 1994 साली स्वामीनाथन समिती याबाबत नेमली होती, त्यातसुद्धा जे काही संतती नियमन असेल किंवा विकासाच्या साहाय्याने लोकसंख्येचा प्रश्न हाताळणे ह्या काही उपाययोजना असतील आणि इतरही काही उपाययोजनांची त्या समितीने सरकारला रिकमेंडेशन केलं. त्यांनी रिपोर्टमध्ये ते सांगितलं. केंद्र सरकार आणि इतरही प्रशासन हे त्यांच्या पातळीवर काही उपाययोजना करतच असतात. मात्र या दृष्टीने असं म्हणता येईल की ही लोकसंख्या वाढीच्या बाबतीत जर काही जागृती करायची असेल तर ती लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याची स्वयंस्फूर्तीनं चळवळ बनवणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे समाज जागृती होणं आणि सरकारच्या पातळीवर सुद्धा गंभीर उपाययोजना याबाबतीत आणखीही करणं गरजेचं आहे. सरकार याच्यामध्ये काही कठोर कायदे करू शकतं, काही कठोर पावलं उचलू शकतं. म्हणजे आज भारतामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसंख्या वाढ हा अतिशय बिकट असा मुद्दा आहे आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न आणि त्याच्या आजूबाजूला असणारे असंख्य असे प्रश्न याला जर आपण लक्षात घेतलं तर सरकारने आज कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. बरोबर. मग याच्यामध्ये सरकार जे सोयीसुविधा लोकांना देतं, जे लोक संतती नियमन करणार नाही त्यांना त्या सोयीसुविधा न देणं हा सुद्धा एक याच्यावर उपाय येऊ शकतो. त्यांना काही इतर शासकीय सोयीसुविधा असतील त्यांच्यापासून सरकार वंचित करू शकतं. बरोबर. जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल की आपण संतती नियमन करणं गरजेचं आहे आणि भारताची जी लोकसंख्या अतिशय प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे.
त्याच्यामध्ये लोकांनी स्वतः हातभार लावणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हं. पण जर शासकीय पातळीवर या उपाययोजनांची जर चर्चा करायचं आपण बघितलं तर चीन एक त्याबाबत चांगलं उदाहरण देत आहे. बरोबर. त्यांची जी वन चाइल्ड पॉलिसी होती हो. हे सुद्धा त्या बाबतीत एक चांगलं उदाहरण म्हणता येईल. त्याच्यानी त्यांनी लोकसंख्या तर कमी केलीच, मात्र एका बाजूला त्यांनी त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं आणि जी कमी होत असलेली लोकसंख्या होती त्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या त्यांनी वाढ करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांची इकॉनॉमीसुद्धा स्टेबल झाली बरोबर. आणि भरपूर लोकांना त्यामुळे जॉब्स वगैरे निर्माण झाले. त्यांची बेरोजगारीची जी समस्या होती तीसुद्धा काही प्रमाणात कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बरोबर. आणि भारतामध्ये सुद्धा या दृष्टीने आधी काही वर्षांपूर्वीपासून चालत असलेली हम दो हमारे दो ही जी काही पॉलिसी होती ती सुद्धा अजून कठोरपणे त्याची उपाययोजना करणे गरजेचं आहे. बरोबर. ती अंमलात आणणं गरजेचं आहे. आणि आपल्याला असं म्हणता येईल की सरकार हे त्यांच्या पातळीवर तर काम करतच आहे आणि सरकारने सुद्धा आणखी कठोरपणे लोकसंख्या वाढीचा जो काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल कठोर पावलं उचलायला पाहिजे. बरोबर. आणि त्याचसोबत लोकांनी सुद्धा स्वतः एक जनजागृती करण्याची गरज आहे. एक जनचळवळ उभी राहिली पाहिजे आपल्या देशामध्ये की जेणेकरून जी वाढती लोकसंख्या आहे ही जी समस्या आहे याच्यावर कुठेतरी आपल्या देशामध्ये लगाम राहील. अन्यथा आपण जाणतोच की आपल्या देशामध्ये दर 10 वर्षाला जे सेन्सस होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 20 कोटी लोकसंख्येची भर पडते. जर आपण पाहिलं तर भारतामध्ये 2001चं जी जनगणना झाली त्याच्यामध्ये 102 कोटी आपली लोकसंख्या होती आणि 2011च्या जनगणनेमध्ये ती 121 कोटी एवढी ती लोकसंख्या झाली आणि आज 140 कोटीकडे आपला देश चालला. असं जर होत राहिलं तर भारताची लोकसंख्या ही अतिशय बिकट अशा कंडिशनमध्ये येईल आणि असंच जर होत राहिलं तर आपल्या देशामध्ये लोकसंख्येचा एक प्रचंड ताण येईल आणि येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्या भविष्याचा सुद्धा प्रश्न कुठे ना कुठे अतिशय गंभीर होईल असे आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो 11 जुलै हा जो दिवस आहे जो आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतो तर याचा जो महत्त्वाचा मोटिव्ह तोच आहे की जी जगाची जी वाढती लोकसंख्या आहे त्याच्याविषयी जनजागृती करणे आणि समाजात जागृती करून लोकसंख्या वाढ ही नियंत्रणात आणणे जेणेकरून येणाऱ्या सर्व मानव जातीचं जे भविष्य आहे ते चांगलं राहील आणि सुखकारक होईल असे आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण लोकसंख्या वाढीच्या या गंभीर विषयावर अशी साधक बाधक अशी चर्चा केलेली आहे. मात्र ही चर्चा केवळ चर्चाच न राहता ती एक लोक चळवळ बनली पाहिजे आणि या विषयावर सर्वांनी संवेदनशीलपणे विचार करायला पाहिजे. नाहीतर मित्रांनो, दरवर्षी आपण या समस्येवर केवळ अशाच निरर्थक चर्चा करत राहू आणि ही समस्या तशीच वाढत राहील आणि हा लोकसंख्येचा विस्फोट असाच फार मोठ्या प्रमाणात होत राहील. तर मित्रांनो, आजची चर्चा कशी वाटली हे आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन असतील तेही आम्हाला कळवा. आपण भेटू आता पुढच्या चर्चेमध्ये. नमस्कार.